सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित मान्यवर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व उपस्थित विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत. मी समीक्षा संजय विधाते, शाळा विलेपार्ले पश्चिम महापालिका माध्यमिक शाळेत मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या जवळजवळ सर्वच प्रकरणाचा काय केलेला आहे, या ऑनलाईन अध्यापन वर्गात अभ्यास केलेला आहे. आणि यूट्यूबवर त्याचे जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा अपलोड झालेले आहेत. तर सर्वांनी ते व्हिडिओ बघा आणि त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी कोणतेही प्रकरण विद्यार्थ्यांनो अभ्यासणार नाही आहोत. तर आज आपण काय बघणार आहोत, तर आपल्या जी इतिहास राज्यशास्त्राची जी इयत्ता 9वीची जी प्रश्नपत्रिका आहे, तर तिचे आपण काय करणार आहोत, स्वरूप कसे आहेत, तर ते आपण काय करणार आहोत आजच्या तासिकेमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, तुमची जी इतिहास राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे तिला गुण आहे 40, म्हणजे 40 गुणांची काय आहे ही प्रश्नपत्रिका असते. त्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी असतो, म्हणजे वेळ 2 तास असते. आणि यामध्ये एकूण 9 प्रश्न असतात. म्हणजे हे जे 9 प्रश्न आहेत तुम्हाला 2 तासाच्या वेळेमध्ये काय करायचे आहे, सोडवायचे आहेत. आता बघा या ठिकाणी इतिहास, आपला जो इतिहास विषय आहे, तर या विषयाला एकूण 28 गुण आहेत आणि त्यात एकूण प्रश्न आहेत 5. पुढे त्याचे गुण दिलेले आहेत. म्हणजे इतिहासाची जी तुमची प्रश्नपत्रिका असते तर त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतात. आणि त्यानंतर राज्यशास्त्र, तर या राज्यशास्त्र या विषयाला गुण आहेत 12 आणि त्यात एकूण 4 असे काय असतात, प्रश्न असतात. म्हणजे इतिहासाचे 5 आणि राज्यशास्त्राचे 4 असे एकूण किती प्रश्न असतात, तर 9 प्रश्न असतात. आणि इतिहासाचा पेपर असतो 28 गुणांचा आणि राज्यशास्त्राचा पेपर आहे 12 गुणांचा. म्हणजे असे एकूण तुमचे 40 गुणांची काय असते, ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी असते. आता हे जे स्वरूप आहे ते आपण काय करणार आहोत, ते प्रश्न कसे असतात तर ते आपण एका पाठोपाठ एक ते काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर बघा इतिहासाचा जी प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये 1 ते 5 प्रश्न, गुण आहेत 28. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. असा तुमचा काय असतो, 3 गुणांचा प्रश्न आहे. आणि विकल्पासह सुद्धा याला गुण किती आहेत, 3. आता विकल्प म्हणजे काय, तर जे ऑप्शन असतात त्याला आपण म्हणतो विकल्प. तर या विकल्पासह सुद्धा किती गुण आहेत, तुम्हाला 3 गुण आहेत. आता या प्रश्नामध्ये 3 रिकाम्या जागा असतात आणि त्याचे खाली काय केलेले असतात, तर 4 पर्याय दिलेले असतात. आपण काय करायचं आहे, तर प्रत्येक जी रिकामी जागा आहे ती नीट व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्या खाली जो पर्याय आहे, म्हणजे ज्याचं ते उत्तर आहे, ते आपण काय करायचं आहे, तर ते जे डॅश डॅश केली आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जो पर्याय, म्हणजे फक्त पर्याय लिहायचा नाही आहे, तर आपण काय करणार आहोत, पूर्ण विधान काय करणार आहोत, लिहिणार आहोत. तर बघा उदाहरण घेऊया आपण. तर पहिली रिकामी जागा आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. आता या ठिकाणी 4 पर्याय आहे, पुणे, नवी दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद. आता याच्यामध्ये उत्तर आहे नवी दिल्ली. मग आपण काय करणार आहोत, तर ही जी रिकामी जागा आहे तर ते पूर्ण काय करणार आहोत, लिहिणार आहोत. म्हणजेच भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली, म्हणजे डॅश डॅशच्या जागी काय येणार आहे तुमचं, नवी दिल्ली येथे आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी जो आपण पर्याय लिहिला आहे त्या ठिकाणी अधोरेखित करणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणजे त्याला खाली काय करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे.
आणि त्याच्यामुळे काय होतं, की जे शिक्षक तुमचे हा जो पेपर तपासतात, तर त्यांना काय होतं, लगेच ती रिकामी जागा, त्याचं उत्तर दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांना पेपर सोपं तपासणं जातं. तर म्हणून काय करणार आहोत आपण, तर जी रिकामी जागा आपण लिहिणार आहोत, त्याचं उत्तर, त्याचं काय करणं आहे, अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी रिकामी जागा, दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनांचा समावेश होतो. पुन्हा तसंच करायचं आहे. उत्तर आहे या ठिकाणी दूरदर्शन. तर त्याचा पण काय करणार आहोत आपण, सेम म्हणजे तशीच रिकामी जागा पुन्हा लिहून आपण काय करणार आहोत, पर्याय लिहून तो अधोरेखित करणार आहोत. आणि सेम तसंच तिसरी जी रिकामी जागा आहे, त्या भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही. आता याचं उत्तर आहे म्हणींचा. तर असे पूर्ण म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, की पूर्ण म्हणजे विधान आहे ते पूर्ण लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, जी रिकामी जागा आहे तर ती रिकामी जागा जो पर्याय आपण लिहिलेला आहे तर तो अधोरेखित करणं याच्यामध्ये काय आहे, खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये 3 रिकाम्या जागा आहे आणि 3च रिकाम्या म्हणजे प्रत्येक रिकामी जागा आहे तिला काय आहे, 1 गुण या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपला एक म्हणजे पहिला मध्ये ब, त्याच्यामध्ये आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. आता या चुकीच्या जोडीमध्ये आपल्याला फक्त चुकीची जोडी काय करायची आहे, ओळखायची आहे. आणि याला गुण आहे 3 आणि विकल्पासह सुद्धा गुण किती आहे, तर 3 गुण या ठिकाणी आहे. आता या उपप्रश्नामध्ये तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या आहेत, म्हणजे 4 जोड्यांचा काय असतो, एक गट दिलेला असतो आणि यामध्ये 3 जोड्या काय आहे, बरोबर आहेत आणि एक जोडी काय असते, चुकीची जोडी आहे. आणि ती चुकीची जोडी आपल्याला काय करायची आहे, ओळखायची आहे आणि लिहायची आहे. आता या चुकीच्या जोडीतील जो दुसरा भाग आहे तोच काय आहे, बदललेला असतो. आता त्याच्यामध्ये बघा आपण एक उदाहरण घेऊया. आता त्याच्यामध्ये आपल्याला या जोडीमध्ये प्रधानमंत्री विशेष, त्याच्यानंतर काही व्यक्ती विशेष असतात, पंचवार्षिक योजना मुख्य उद्दिष्ट, त्याच्यानंतर नेते असतात त्यांचं विशेष, अशा प्रकारे काय असतात, तर जोड्यांचे असे गट दिलेले असतात. तर बघा इथे पहिली गट आहे प्रधानमंत्री व विशेष, त्याच्यामध्ये आहे इंदिरा गांधी आणीबाणी. त्याच्यानंतर दुसरा आहे राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा. तिसरा आहे पी व्ही नरसिंहराव आर्थिक सुधारणा आणि चौथा आहे चंद्रशेखर मंडल आयोग. आता याच्यामध्ये चंद्रशेखर मंडल आयोग हे काय आहे, तर म्हणजे त्याचा दुसरा भाग बदललेला आहे. तर त्याचं उत्तर म्हणजे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की चुकीची जोडी नेमकी कोणती आहे. तर तुम्ही काय करणार आहात, तर ती चुकीची जोडी फक्त ओळखून त्या ठिकाणी लिहायची आहे. आता यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं म्हणजे बराच वेळा मुलं काय करतात, हे सगळं लिहून काढतात. हे आपल्याला सगळं लिहायचं नाहीये. तर काय करायचं आहे फक्त, तर जी चुकीची जोडी आहे म्हणजे 1 क्रमांक त्याच्यानंतर लिहायचं आहे चुकीची जोडी आणि मग लिहिणार आहोत आपण चंद्रशेखर मंडल आयोग. आता पूर्वी जेव्हा होतं, आता हा सुधारित अभ्यासक्रम आहे म्हणजे त्यामुळे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आता बदललेलं आहे. तर पूर्वी काय होतं, तर ही चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून लिहावी लागत होती. पण आता तुम्हाला फक्त काय आहे, चुकीची जोडी ओळखून फक्त काय करायचं आहे, ती लिहायची आहे. सेम दुसरा पण जो आपला गट आहे त्याच्यामध्ये पण सेम. आता अमर शेख चित्रसंग्राहक, आता आपल्याला माहिती आहे अमर शेख म्हणजे कोण आहे, लोकशाहीर आहे. तर ही चुकीची जोडी आहे तर ती काय करणार आहोत, आपण लिहिणार आहोत. आणि अशाच प्रकारे म्हणजे आपण ही चुकीची जोडी ओळखून त्यामध्ये फक्त लिहायची आहे. आता याच्यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला जास्तीत जास्त पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की नेमकी चुकीची जोडी कोणती आहे. तर असा हा 3 गुणांचा प्रश्न क्रमांक 1 ब हा काय आहे, प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ.
पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणतेही 2. आता हे जे संकल्पना चित्र आहे, तर हा 4 गुणांचा काय आहे प्रश्न आहे आणि याला विकल्पासह 6 गुण आहेत. आता यात वेगवेगळ्या सूचना आहेत. मग काय आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. आता हे संकल्पना चित्र आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. तर बघा उदाहरणार्थ आहे इथे संकल्पना चित्र दिलेलं आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने. आता याच्यामध्ये उत्तर आपल्याला माहित आहे. पहिलं आहे भौतिक साधने, दुसरं लिखित साधने, त्याच्यानंतर तिसरं आहे दृकश्राव्य साधने आणि चौथं आहे मौखिक साधने. आता या चित्रापेक्षा आशयाला खूप महत्व आहे, म्हणून आपला आशय व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आता तुम्ही परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये काय करणार आहात, ही आकृती काढणार आहात. आता ही आकृती पेनाने काढायची आहे. तुम्ही काय करणार आहात, पेनाने काढणार. असं नाही की पेन्सिल वापरायची, तर पेनाने काढायची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तर आता हे जे गोल दिसत आहेत तुम्हाला, आता गोल न काढता तुम्ही चौकोन काढले तरी चालेल, असं नाहीये. फक्त तुम्ही जो आशय काय लिहिता, म्हणजे त्याचं उत्तर नेमकी काय लिहिता, त्याचं काय आहे, त्याला जास्त महत्व आहे. आता याच्यामध्ये ओघ तक्ता सुद्धा येतो, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ चालू आहे आपला. तर यामध्ये ओघ तक्ता पूर्ण करा, ही सुद्धा सूचना येऊ शकते. आता या ओघ तक्त्यामध्ये सुद्धा आशयाला फार महत्व आहे. तसेच तिसरी सूचना आहे बघा, कालरेषा पूर्ण करा. आता अशा पद्धतीची काय आहे कालरेषा. आता कधी कधी काय होतं, तर यामध्ये आपल्याला काही पॉइंट्स दिलेले असतात बघा. या ठिकाणी काही पॉइंट्स दिलेले आहे, जसं की भारतीय नियोजन मंडळाची स्थापना झालेली आहे 1950 साली. त्याच्यानंतर दुसरा पण फक्त आपण काय करणार आहोत, तर जे डॅश डॅश म्हणजे दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, त्या कालरेषे म्हणजे आता समजा 1984 मध्ये काय झालेलं आहे, तर त्याचं उत्तर लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे हे संकल्पना चित्र, म्हणजे याच्यामध्ये संकल्पना चित्र येऊ शकतं, ओघ तक्ता आहे, कालरेषा पूर्ण करा, किंवा असं पण येतं की घटना आणि ती आहे कालानुक्रमे काय करा, तयार करा. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि 3 पैकी म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी असतात आणि 3 पैकी 2 उपप्रश्न काय करायचे असतात, तुम्हाला सोडवायचे असतात. आणि याला गुण किती असतात, तर 4 आणि विकल्पासह गुण आहे 6. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब, टिपा द्या किंवा संकल्पना लिहा. आता याच्यामध्ये आहे कोणतेही 2. आता 4 गुणांचा हा प्रश्न आहे आणि विकल्पासह याला गुण किती आहेत, तर 6 आहे. आता यामध्ये बघा, या प्रश्नामध्ये 3 टिपा किंवा संकल्पना तुम्हाला दिलेल्या असतात आणि 3 पैकी आपण काय करणार आहोत, तर 2 आपल्याला काय करायच्या आहे, सोडवायच्या आहेत. आता 2 गुणांसाठी 1 टीप आहे आणि याचे उत्तर आपल्याला 25 ते 30 शब्दामध्ये लिहायचं, म्हणजे लिहिणे गरजेचे असते. आता याच्यामध्ये 2 मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. म्हणजे आता समजा लिखित साधने आहे, त्याच्यामध्ये 1 आणि 2 असे 2 मुद्दे तुम्ही लिहिला, तर प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला काय आहे, 1 मार्क. म्हणजे आता तुम्ही 2 मुद्दे लिहिले तर तुम्हाला काय आहे, 1 आणि 1 2, म्हणजे अशी 2 मार्क, म्हणजे लिखित साधने याला तुम्हाला काय आहे, 2 मार्क. सेम तसंच पुढे. तर अशा प्रकारे काय करणार आहात तुम्ही या प्रश्नामध्ये 3 पैकी म्हणजे 2 काय करणार आहात, संकल्पना किंवा टिपा ज्या काही असतील त्या तुम्ही काय करणार आहात, सोडवणार आहात. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आता याच्यामध्ये आहे कोणतेही 2. आता हा सुद्धा प्रश्न आहे, 4 गुणांचा आहे आणि विकल्पासह याला किती गुण आहेत, 8 गुण आहेत बघा. आता या प्रश्न प्रकारामध्ये एकूण 4 विधाने दिलेली असतात. पैकी आपण काय करायचं आहे, 2 विधाने स्पष्ट करायची आहेत. आता दिलेलं जे विधान आहे, तर त्या विधानाची योग्य कारणे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे.
कारण आपला प्रश्नच काय आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे, याच्यामध्ये जी कारणं असतात तर ती कारणं लिहिणं काय असतं, अपेक्षित असतं. आणि उत्तर जे आहे ते 30 ते 35 शब्दांच्या मर्यादेत, म्हणजे 30 ते 35 शब्द आपण काय करणार आहोत, त्याच्यासाठी लिहिणार आहोत. आणि यात महत्वाचे म्हणजे उत्तराचा जो शेवट आहे तो मूळ विधानाने करावा, असे काय करणार आहोत. आता समजा एक उदाहरण घेऊया आपण. तर बघा, पहिला प्रश्न आहे, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. आता याचे कारण आपल्याला लिहावं लागेल की अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. आता बघा, त्याच्यामध्ये आपण उत्तर लिहिणार आहोत. 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले आणि भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनाला पाकिस्तानने काय दिला, पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. आणि त्याच्यानंतर आहे, या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला आणि या अतिरेक्यांचा निपात म्हणजे शेवट करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. म्हणजे आपलं शेवट कशाने झालेला आहे, तर जे आपलं मूळ विधान आहे, प्रश्न आहे, त्याने काय झालेला आहे, आपण काय करणार आहोत, तर शेवट करणार आहोत. तसा हा प्रत्येकी 2 गुणांचा, म्हणजे प्रत्येकी किती मार्क्स आहे याला, तर 2 गुण आहेत आणि 4 मार्काचा हा प्रश्न आहे. आणि विकल्पासह याला किती गुण आहेत, तर 8 गुण या ठिकाणी आहे. तसं दुसरं सुद्धा तसंच आहे, गिरणी कामगार संपावर गेले, मग त्याचं पण आपण काय लिहिणार आहोत, कारण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर NCERTची स्थापना करण्यात आली, मग का करण्यात आली. त्याच्यानंतर चौथा आहे, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. म्हणजे काय करणार आहोत, या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण आपल्याला जे विधान असतं तर त्याचं काय करायचं आहे, सकारण म्हणजे जे काही मुख्य कारण आहे ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि जो शेवट आहे तो आपला मूळ प्रश्नाने म्हणजे विधानाने करणं आवश्यक आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 आपल्या दृष्टीने जरा सोपा आहे. काय आहे, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा जो प्रश्न आहे आकलनावर आधारित असलेला प्रश्न आहे आणि या प्रश्न प्रकारामध्ये 15 ते 20 ओळींचा पाठ्यपुस्तक, म्हणजे आपल्याच पाठ्यपुस्तकामधील काय असतो, एक उतारा असतो 15 ते 20 ओळींचा, या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. आता बघा, उताराखाली एका गुणाचे 2 उपप्रश्न दिलेले असतात. म्हणजे बघा, आता या ठिकाणी 3 प्रश्न दिसत आहेत. तर या पहिला प्रश्न आहे 1 गुण, दुसरा प्रश्न आहे 1 गुण आणि तिसरा प्रश्न आहे त्याला 2 गुण असे काय असतात. तर या गुणांची विभागणी या ठिकाणी केलेली आहे. आता जो 2 गुणांचा जो प्रश्न असतो तो मुक्तोत्तरी प्रकाराचाही या ठिकाणी असू शकतो. आता यामध्ये उतार्यातील आशयाच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नव्हे. म्हणजे आता जो आपण उतारा बघितला आहे तर त्याच्याप्रमाणे जो आशय आहे दिलेला आहे त्याच्याप्रमाणेच प्रश्न विचारतील असं काही नाही आहे. तर आपल्याला वर खाली पण म्हणजे प्रश्न असे विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचणे अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याच्यामध्ये नेमका काय प्रश्न विचारला आहे ते सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. मग त्यात विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरे निश्चित करून काय करायचे आहे, आपण आपल्या शब्दामध्ये लिहायची आहे. आता जे मुक्तोत्तरी प्रश्न असतात तर ते जे उत्तर असतं तर त्या उत्तरामध्ये उतार्याच्या आशयाच्या आधारे तुम्ही स्वतः तुमची मते सुद्धा काय करू शकतात, या ठिकाणी मांडू शकतात. आता आपण या ठिकाणी हेच उदाहरण घेऊया. बघा, आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, हा पॅरेग्राफ
व्यवस्थित वाचणार आहोत. तर बघा, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नल चे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक, फर्स्ट फिलॅटिक ब्युरो होत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. पुढे या विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचं योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्वाचे साधन आहे. आता बघा, आपल्याच प्रकरणा म्हणजे 9वीच्या प्रकरणामध्ये आहे पहिलं प्रकरण, त्याच्यामधला हा काय आहे तर पॅरेग्राफ आहे. तर त्याच्यावर प्रश्न आहे सुरुवातीला पहिला, जाल कूपर यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले. तर आपण काय करणार आहोत, सुरुवातीपासून त्याचं उत्तर म्हणजे शोधणार आहोत. आता याचं उत्तर आहे, जाल कूपर यांनी टपाल तिकीट या क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे, मोठे योगदान दिले. हे पूर्ण काय करायचं आहे, विधान म्हणजे पूर्ण उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, जाल कूपर यांच्या योगदानाचा भारत सरकारने कसा गौरव केला. आता बघा, पुन्हा त्याच्या खाली काय करायचं, आपण पूर्ण पॅरेग्राफ म्हणजे त्याच्या ठिकाणी वाचायचं आणि पूर्ण मग त्याच्यामध्ये कुठे उत्तर आहे ते आपण काय करायचं आहे, शोधून लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे, जाल कूपर यांनी भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास व संग्रह याबाबत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने 1977 साली जाल कूपर हे टपाल तिकीट काय केले, प्रसिद्ध केले. आणि तिसरा प्रश्न आहे, जाल कूपर यांनी कोणते कार्य केले. आता बघा, हा कार्य कोणते असा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून काय करणार आहोत, तर कुठलं कार्य आहे यांचं ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला शोधावं लागेल की नेमकी यांचे काय काय कार्य आहे. तर बघा, पहिलं इंडिया स्टॅम्प जर्नल या नियतकालिकाचे त्यांनी काय केले, संपादन केले. त्याच्यानंतर एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची काय केली, स्थापना केली. हे तुमचं काय असणार आहे, दुसरं पॉइंट असणार आहे. तिसरा पॉइंट आहे, भारतीय टपाल तिकिटे या विषयावर पुस्तके लिहिली. तसेच भारतीय तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेला. आणि चौथा पॉइंट त्याच्यामध्ये लिहिणार आहात, भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. अशा प्रकारे काय लिहिणार आहात, तुम्ही कार्य लिहिणार आहात. आणि जे कार्य आहे तर ते कार्य सुरुवातच कशी करायची, की जाल कूपर यांनी पुढील कार्य केले. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, एक पॉइंट, दुसरा पॉइंट, म्हणजे जेवढी कार्य आहे ते तुम्ही काय करणार आहात, लिहिणार आहात. अशा प्रकारे उत्तर लिहिणे काय आहे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि हा 4 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 1 गुण, दुसरा प्रश्न आहे त्याला 1 गुण, आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याला काय आहे, 2 गुण. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला काय असणार आहे, जास्त लिहावं लागणार आहे. तर हा जो उत्तराचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपला बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. आता या प्रश्नातच दिले आहे, सविस्तर उत्तरे लिहा. आता या प्रश्नासाठी तुम्हाला 6 गुण आहेत आणि विकल्पासह किती आहेत, तर 12 गुणांचा हा प्रश्न आहे. आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आणि 4 पैकी म्हणजे 4 तुम्हाला काय दिलेले असणार आहे, या ठिकाणी प्रश्न विधानं दिलेली असणार आहे. आणि 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे काय आहे, अनिवार्य आहे. म्हणजे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणे या ठिकाणी आवश्यक आहे. आता या उत्तरामध्ये म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये
3 ते 4 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. कारण आपल्याला प्रश्नच तसा आहे की सविस्तर उत्तरे, आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आता छोटे मुद्दे असेल तर तुम्ही किती लिहिणार आहात, तर 6 मुद्दे या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ याच्यासाठी द्यावा लागतो. त्याच्यामुळे काय होतं आहे, उत्तरे जी आहे ती मुद्देसूद व पुरेशी लिहिणे काय असते यामध्ये, या प्रश्नामध्ये अपेक्षित असते. आता यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की तुम्हाला म्हणजे तक्त्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, किंवा नंतर असं पण विचारलं जातं की फरक स्पष्ट करा. आता तो तुमचा राज्यशास्त्राचा जो प्रश्न असतो बघा, त्याच्यामध्ये आहे पहिला महायुद्ध, दुसरं महायुद्ध, तर असे पण काय आहे त्या सविस्तर प्रश्न, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये काय आहे, फरक स्पष्ट करा, सविस्तर उत्तर लिहा. तर अशा सारखे सुद्धा काय येऊ शकतात, तुम्हाला प्रश्न यामध्ये येऊ शकतात. आता तुमचं इथे या ठिकाणी 1 ते 5 हे जे प्रश्न आहे हे झाले तुमचे इतिहासावरचे प्रश्न. त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये 6 ते 9 म्हणजे हे राज्यशास्त्रासाठी काय आहे प्रश्न आहे, आणि राज्यशास्त्राला गुण आहेत 12. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 बघा दिलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता 2 गुणांचा हा प्रश्न आहे, आणि विकल्पासह सुद्धा याला किती गुण आहे, तर 2. आता जसा आपला इतिहासाचा पहिला प्रश्न आहे तर 1 त्याप्रमाणेच हा काय आहे, तर हा राज्यशास्त्राचा 6वा प्रश्न आहे, बहुपर्यायी प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये 2 विधाने दिलेली असतात, आणि प्रत्येक विधानामध्ये इतिहासाप्रमाणेच प्रश्न क्रमांक 1 प्रमाणे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपण काय करणार आहोत, योग्य पर्यायाची निवड करणार आहोत. आणि पर्यायासह मूळ विधान काय करायचं आहे, पुन्हा विधान लिहायचं आहे. आणि जो पर्याय लिहायचा आहे तो काय करणार आहोत, आपण अधोरेखित म्हणजे त्याच्या खाली अंडरलाईन करणार आहोत. आणि यामध्ये दोन्ही प्रश्न म्हणजे 2 रिकाम्या जागा आहेत, तर दोन्हीही रिकाम्या जागा आहेत ते सोडवणं काय असतं, आवश्यक आहे. आणि प्रत्येक विधानाला काय आहे, 1 गुण असे एकूण, म्हणजे पहिल्या रिकामी जागा 1 गुण, दुसरी रिकामी जागा 1 गुण, असे किती आहे, तर 2 गुणांचा हा काय आहे प्रश्न आहे. आणि विकल्पासह सुद्धा किती आहे, तर 2 गुण या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 राज्यशास्त्राचा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. याच्यामध्ये कोणतेही 2 आपल्याला लिहायचे आहेत. याला गुण आहेत 4 आणि विकल्पासह गुण आहेत 6. आता या प्रश्न प्रकारामध्ये दिलेली जी 3 विधाने आहेत त्यापैकी 2 विधानांचं काय करायचं आहे, आपल्याला सकारण म्हणजे नेमके त्याचं कारण काय आहे ते आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आता बघा, सुरुवातीला जेव्हा आपण उत्तर लिहितो त्यावेळी प्रथम हे विधान चूक की बरोबर हे पूर्ण वाक्यात लिहून काय करायचं आहे, अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यानंतर हे विधान बरोबर असल्यास ते का बरोबर आहे, आणि चूक असल्यास ते का चूक आहे, याचे सकारण म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा उत्तराचा जो शेवट आहे तो मूळ विधानाने करायला म्हणजे करणं आवश्यक आहे. आता बघा या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. तर पहिला आहे बघा या ठिकाणी प्रश्न, विधान, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. आता हे आपल्याला विधान माहितीये की बरोबर आहे, मग आपण काय लिहिणार आहात खाली उत्तर, आणि पुढे लिहिणार आहोत हे विधान बरोबर आहे. आणि मग आपण काय करणार आहोत, त्याचं सकारण स्पष्ट करणार आहोत. मग त्याच्या सकारणामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, मुद्दे लिहिणार आहात. तर पहिला आहे, पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात काय झाली, वित्तहानी व जीवितहानी झाली, आणि अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले.
आणि या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची काय झाली, निर्मिती झाली. म्हणजे आपलं जे मूळ विधान आहे प्रश्न त्याचं काय करायचं आहे, तर शेवटी मूळ विधानाने आपण काय करणार आहोत, त्याचा शेवट करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 पैकी 2 काय करायचं आहे, म्हणजे 2 विधानांचं म्हणजे 2 प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. आणि तिसऱ्या चुकी बरोबर म्हणजे आता बघा, समजा आता 1, 2 आणि 3 यापैकी आपल्याला समजा 2 येत असेल आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर चूक किंवा बरोबर लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 मुद्दे काय करणार आहोत, त्याचं सकारण आपण स्पष्ट करणार आहोत. आता तुम्हाला वाटलं की मला तिसरं पण माहित आहे, तर आपण काय करणार आहोत, मग तिसरं चूक किंवा बरोबर माहित आहे, तर मग आपण ते पण लिहून टाकणार आहोत. म्हणजे समजा आपलं एखादं चुकलं तर आपल्याला काय होऊ शकतो, की आपल्याला त्याचे मार्क्स मिळू शकतात. आता कधी कधी या प्रश्नामध्ये होकारात्मक विधान नकारात्मक करून किंवा नकारात्मक विधान होकारात्मक करूनही काय केलं जातं, प्रश्न म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होतं, म्हणजे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणून काय करायचं आहे, या प्रश्नामध्ये जो काही प्रश्न आहे तो अतिशय काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. आता बघा याच्यामध्येच बघा, या प्रश्नामध्ये शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. आता आपल्याला वाटतं, आपल्याला माहिती आहे की द्विध्रुवीकरण झाले, पण आपण प्रश्न पटकन व्यवस्थित वाचत नाही, त्याच्यामुळे काय आपण लिहितो, हा म्हणजे आपण बरोबर लिहितो, पण याचं उत्तर काय आहे, तर चूक आहे. शीतयुद्धामुळे जगाचे काय झाले, द्विध्रुवीकरण झाले. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचणे काय आहे, आवश्यक आहे. आणि याला गुण आहेत 4 आणि विकल्पासह गुण आहेत 6. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता याच्यामध्ये कोणतीही एक संकल्पना काय करायची आहे, आपल्याला स्पष्ट करायची आहे. आणि गुण आहे 2 आणि विकल्पासह गुण आहे 4. आता या प्रश्न प्रकारात एकूण 2 संकल्पना काय असतात, दिलेल्या असतात. त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, 2 पैकी एक संकल्पना स्पष्ट करावयाची असते. आता संकल्पना दिलेली असल्यामुळे त्याचा आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर अर्थ स्पष्ट करून तिची वैशिष्ट्ये, उपयोग आणि किंवा जी काही माहिती असेल त्याबद्दल ती माहिती लिहिणं काय असतं, या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि ही जी माहिती आहे 25 ते 30 शब्दात लिहावी, असा काय असतो या ठिकाणी उद्देश असतो. आता असा आहे हा प्रश्न क्रमांक 8 संकल्पना स्पष्ट करा आणि गुण आहे 2. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा. त्याच्यामध्ये आहे कोणतेही एक काय करायचे आहे, आपल्याला कृती यामध्ये सोडवायची आहे. आता या प्रश्न प्रकारामध्ये एकूण 2 कृती दिलेल्या असतात आपल्याला, त्यापैकी एक कृती आपल्याला काय करायची आहे, सोडवायची असते. आता त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे संकल्पना चित्र तयार करा. आता याच्यामध्ये संकल्पना चित्र आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आता कधी कधी या प्रश्नामध्ये असं पण असतं की आता हे जे आपल्याला 5 चौकोन दिसत आहेत, आता या 5 चौकोनामध्ये आपल्याला एक घटक दिलेला असतो आणि आपण उर्वरित जे असतात 4 आपण काय करणार आहोत, ते लिहायचे असतात. आता समजा या ठिकाणी 5 चौकोन आहे, तर त्याच्यामध्ये एक दिलेलं असेल राजकीय नेतृत्व. मग आपण काय करणार आहोत, तर उरलेले जे 4 आहेत म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, तिसरा आहे अर्थव्यवस्था आणि चौथा आहे प्रशासकीय घटक. मग असं काय करणार आहोत, आपण हे उर्वरित 4 आपण लिहिणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आशयाला फार काय आहे, महत्व आहे. म्हणजे तुम्ही चौकोनाच्या जागी तुम्ही गोल काढा किंवा अजून दुसरी आकृती काढा, पण आपल्याला जे आपण उत्तर त्या ठिकाणी लिहिणार आहोत त्यासाठी काय आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं असं येऊ शकतं की पुढील तक्ता आहे तो काय करा, पूर्ण करा. आता याच्यामध्ये जो तक्ता दिलेला आहे तो आहे सुरक्षा दलाचे नाव. तर बघा तिसरं प्रकरण आहे आपलं
तर त्याच्यामधला हा तक्ता आहे. आता याच्यामध्ये आपण खूप असं वर्णनात्मक लिहिणार नाही आहोत, तर आपण काय करणार आहोत, थोडक्यात लिहिणार आहोत. जसं सुरक्षा दलाचं नाव सांगितलं आहे, भूदल, नौदल, वायुदल, तर याचं आपण कार्य कार्य पण कसं लिहिणार आहोत, आपण अगदी थोडक्यात काय करणार आहोत, लिहिणार आहोत. आता काही काही भाग सुद्धा काय आहे, तर यामध्ये दिलेला असतो आणि आपण उर्वरित म्हणजे जे डॅश डॅश आहे, तर त्या जागी आपण काय करणार आहोत, म्हणजे व्यवस्थित जी आकृती आहे किंवा आपण भूदल लिहिलं, त्याच्या पुढे कार्य लिहिली, प्रमुख लिहिले, अशा प्रकारे काय करणार आहोत, आपण आपल्या उत्तर पत्रिकेत हा प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. आता याच्यामध्ये आहे कोणतेही एक. आता याला गुण आहे 2 आणि विकल्पासह गुण किती आहे, 4. याच्यामध्ये आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये 2 प्रश्न असतात दिलेले, तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, एक प्रश्न आहे, तर त्याचं आपल्याला थोडक्यात उत्तर लिहिणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि हे उत्तर लिहिताना 3 ते 4 मुद्द्यामध्ये उत्तर लिहिणे काय असते, या ठिकाणी अपेक्षित असते. आता काही वेळा या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे मत किंवा जे काही विधान असतं त्याचं सकारण स्पष्ट करा, असा प्रश्न प्रकारही वेगवेगळे प्रश्न म्हणजे या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर असे आहे हे 4 प्रश्न राज्यशास्त्राचे. तर आपण बघितलं की इतिहास आहे 5 प्रश्नांचा आणि जे आपले राज्यशास्त्र आहे ते पुढचे म्हणजे 5 ते 9 म्हणजे असं 4 प्रश्न या इतिहास राज्यशास्त्रामध्ये असे एकूण 9 प्रश्न आहेत. आता बघा, आता आपण जो काही स्वरूप बघितलेला आहे, तर याच्यामध्ये हा प्रश्न पत्रिका जो आराखडा आहे, तर त्याच्यामध्ये आता जे आपण बघितलं तर त्याचे काय आहे, विकल्पासह गुण दिलेले आहेत, या तक्त्यामध्ये दिलेले आहे. असा एकूण किती आहे, 40 गुणांचा इतिहास आहे आणि राज्यशास्त्राचा पेपर, इतिहास राज्यशास्त्राचा तुमचा काय आहे, 40 गुणांचा पेपर आहे. आता विकल्पासह याला गुण आहेत 62. म्हणजे आता इतिहास किती आहे, 28 गुण, विकल्पासह आहे 42 गुण, त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र 12 आणि विकल्पासह गुण आहेत 20. म्हणजे 28 आणि अधिक 12 म्हणजे किती झाले आपले, 40 झाले आणि विकल्पासह 42 अधिक 20 म्हणजे किती झाले या ठिकाणी, 62 गुण असे या ठिकाणी झालेले आहेत. आता बघा, हे जे वैकल्पिक प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, तर आपल्याला याच्यामधनं किती गुण म्हणजे मिळवता येतात, तर ते आपण बघणार आहोत. आता पहिला प्रश्न तर आपल्याला माहित आहे रिकाम्या जागाचा. तो पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर लगेच म्हणजे रिकाम्या जागा आहे, ते रिकाम्या जागामधील जे पर्याय आहे ते आपण लिहिले, व्यवस्थित उत्तरं लिहिली, ते आपल्याला त्याच्यामध्ये 3 मार्क्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला ब, आता चुकीची जोडी ओळखून लिहा. हा सुद्धा आपल्याला प्रश्न सोपा आहे, तो सुद्धा आपण काय करू शकतो, व्यवस्थित आपण पुस्तक वाचलं असेल तर आपण व्यवस्थित तो लिहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा असतो की पुढील दिलेल्या सूचनांप्रमाणे काय करा, कृती करा. मग त्याच्यामध्ये आपल्याला 3 कृती दिलेल्या असतात, 2 कृती. आता समजा आपल्याला तिन्ही कृती येत असतील तर आपण काय करणार आहोत, तिन्ही पण कृती काय करणार आहोत, सोडवणार आहोत. म्हणजे संकल्पना आहे, ओघ तक्ता आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत, म्हणजे आपण काय करणार आहोत, तिन्ही पैकी आपल्याला तिन्ही येत असेल तर आपण 3 लिहिणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, 2 लिहिता येत असेल तर व्यवस्थित आपण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर यामध्ये पण आपल्याला 4 गुण मिळू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, तो तर एकदम आपला सोपा प्रश्न आहे. उतारा काय करायचा आहे, दिलेला उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक उतारा वाचून व्यवस्थित उत्तरे लिहिली तर त्या ठिकाणी पण तुम्हाला 4 गुण मिळू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, पहिल्यासारखाच म्हणजे इतिहासामधला जो प्रश्न क्रमांक पहिला आहे त्याप्रमाणेच हा 6वा, पण यामध्ये फक्त किती असतात, तर 2 रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या आपल्याला काय करायच्या आहे, लिहायच्या आहे. तर यामध्ये पण आपल्याला 2 गुण मिळू शकतात. आणि प्रश्न क्रमांक 7वा, त्याच्यामध्ये चूक की बरोबर हा जो प्रश्न आहे, तर तो चूक की बरोबर म्हणजे आपल्याला बघा,
चूक बरोबर मध्ये फक्त काही जे मुद्दे आहे सकारण स्पष्ट करा. हे जर येत नसतील तर आपण काय करू शकतो, फक्त चूक किंवा बरोबर आपल्याला येत असेल तर आपण ते लिहू शकतो. म्हणजे असे आपल्याला एकूण 20 गुण या इतिहासामध्ये मिळू शकतात. त्याच्यानंतर भूगोलचं पण तसं आहे. भूगोलमध्ये पण तुम्हाला 26 गुण म्हणजे मिळू शकतात, जे विकल्पासह. कारण आपला जो इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल म्हणजे पूर्ण सामाजिक शास्त्र आहे. तर हे सामाजिक शास्त्र किती, इतिहास राज्यशास्त्र 40 गुण आणि भूगोल किती आहे, 40 गुणांचं काय आहे, तास 80 गुणांचा काय असतो, पेपर असतो. म्हणजे आपल्याला दोन्ही कंबाईन मिळून काय मिळतात, मार्क्स या ठिकाणी मिळतात. आता हे आपण प्रश्नपत्रिकेचं विद्यार्थ्यांना काय बघितलं आहे, पूर्ण स्वरूप बघितलेलं आहे. तर आता आपण याचं मूल्यमापन बघूया. म्हणजे मूल्यमापनामध्ये बघा, आता प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र. आता प्रथम सत्रामध्ये आपली जी लेखी परीक्षा इतिहास आणि राज्यशास्त्राची असते ती 28 म्हणजे इतिहास 28 आणि 12 मार्क आहे राज्यशास्त्र, म्हणजे एकूण 40 गुणांची. आता उरलेले 10 मार्क्स मग आपल्याला कशाला दिले जातात, तर याच्यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र बघा, आता तुम्हाला 2 गृहपाठ याच्यामध्ये लिहायचे असतात आणि त्या 2 आता गृहपाठामध्ये तुम्हाला काय केले असतं, तर त्याचं 10 गुण असतात त्याला, आणि त्याचं 5 गुणामध्ये काय करायचं, रूपांतर करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा बहुपर्यायी प्रश्नांची एक चाचणी असते. आता ती 10 मार्काची काय असते, तुमची चाचणी असते. मग याच्यामध्ये इतिहास तुम्हाला 8 मार्क्साला, म्हणजे बहुपर्याय म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या असतात, 8 मार्क्स इतिहासावर आणि 2 मार्क्स तुमचे कसले असतात, तर राज्यशास्त्रावर. अशा 10 रिकाम्या जागा आणि ती चाचणी असते तुमची 10 गुणांची. आणि मग त्याचं काय करायचं आहे, तर आपण 5 मार्कामध्ये काय करायचं आहे, तर रूपांतर करायचं आहे. असे तुमचे इतिहासाचे 10 गुण, म्हणजे 40 अधिक 10 हे झाले 50 गुण. तसंच द्वितीय सत्रामध्ये सुद्धा काय आहे, तर तुमचं तसंच गुणांची विभागणी केलेली असते. तर पूर्ण तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून काय आहे, म्हणजे इतिहासाला तुम्हाला अंतर्गत गुण आहे 10 आणि भूगोलाला अंतर्गत गुण आहे 10. 10 अधिक 10 असे 20 गुण, म्हणजे पूर्ण सामाजिक शास्त्राला तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आहेत 20. असे एकूण 80 अधिक 20 तुमची काय आहे, 100 गुणामध्ये काय केली आहे, विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे आता आपण जे स्वरूप बघितलेलं आहे, नक्कीच मला वाटतं तुम्हाला हे स्वरूप समजलेलं असेल. तर या स्वरूपमध्ये जे काही तुम्हाला म्हणजे जे जे मार्क्स जिथे जिथे मिळण्यासारखे आहे, तर त्याचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. एखाद्याला इतिहास अवघड जात असेल तर त्यांनी इतिहासामध्ये कुठे कुठे आपल्याला मार्क्स मिळणं म्हणजे मिळतात, तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला आलेख आहे, त्याच्यानंतर नकाशे आहे, या ठिकाणी मार्क्स मिळतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही जर पेपर सोडवला तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आता मी या ठिकाणी जे स्वरूप सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. धन्यवाद.